नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. मी प्रिया तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे खानदेशमधले स्पेशल वडे, जे उडीद डाळीपासून बनवतात. आखाडला तर एकदम स्पेशल रेसिपी आहे ही आमच्याकडे सगळ्यांकडे. ती आवर्जून बनवली जाते आणि आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडते. याच्याशिवाय आमचा आखाड महिना होतच नाही. हे झालं, गुलगुले झालं, आवर्जून बनवतात. तर चला तर मग बघूया आमच्याकडे कसे बनवले जातात हे उडदाच्या डाळीचे वडे. तर डाळ चांगली इथे मी 2 वाट्या घेतलेली आहे उडीद डाळ. तुमच्याकडे जी डाळ असेल खपलीवाली जरी असेल तरी चालते. तिला सालासकट जरी घेतली तरी चालते. तिला धुवून चांगली 7-8 तास भिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कशी भिजवलेली डाळ आहे. भिजवल्यानंतर हिला चाळणीमध्ये काढून घ्यायची, म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल. मग आता मिक्सरच्या भांड्याला घेऊन वाटून घ्यायची. वाटा असेल तर वाट्याला वाटायची. यासोबत मी इथे घेतलं आहे लसूण, जिरे, अद्रकचे तुकडे, हिरव्या मिरच्या चवीनुसार. तुम्हाला तिखट कसं हवं आहे तुम्ही यासोबत लाल तिखटही घालू शकता, पण आमच्या इथे हिरव्या मिरच्याच्या आवडतात म्हणून मी हिरवी मिरची घेतली आहे. अजून यात खूप सारा कोथिंबीर घातला आहे. इथं मी थोडाच दाखवला आहे, ऑलरेडी मिक्स केला आहे. पीठ कसं एकदम जाडसर वाटावं, रवेदार. जास्त बारीक वाटलं तर वडे काय आहे ना, फुलणार नाही. एकदा जाडसर वाटून करून बघा, मग तुम्हाला समजेल की ते किती छान आणि कुरकुरीत होतात. त्यात सोडा घालावा लागत नाही, इनो घालावा लागत नाही, जास्त फेटावं पण लागत नाही. यासोबतच मी इथं चवीनुसार मीठ आणि हळद मिक्स करून घेतली आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा केळीच्या पानावर किंवा डायरेक्ट प्लेटवर जरी थापलेत वडे आणि तळायला घेतले तरी चालतंय. आमच्या इथं असे गोल थापून त्यात मध्ये होल करून बनवतात. अदरवाईज आम्ही चारही भाऊ बहीण होते म्हणून ती एकच थापायची, त्याचे 4 तुकडे करून अशी तळायची. ट्रायंगल शेपमध्ये यायचे. पण मी इथं मला असे जमतात म्हणून मी असे केले आहे. इथं बघू शकता तुम्ही की यात सोडा नाही, इनो न घालता खूप छान फुगलेले आहेत वडे. दुसरी बॅच दाखवते. तेल तापवून घ्यायचं आहे आधी छान, आणि नंतर मग मंद आचेवर त्याला 3 ते 4 मिनटं चांगले खरपूस तळू द्यायचे. जास्त घाई करायची नाही, नाहीतर मग ते कच्चे राहू शकता. कच्चे राहिल्याने काय होतं, जास्त हेवी होतं ना, पचनास ती डाळ जळ पडते. मग त्याच्यामुळे जरा स्लोली हे वडे तळायचे आहेत तुम्हाला. तुम्ही बघा यात मी सोडाही नाही घातला आहे, जास्त फेटलं पण नाही त्याला. डायरेक्ट मिक्सरला वाटून वडे तळायला घेतला आहे. चा रंग गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे छान. अशा पद्धतीने केल्याने जास्त ते तेलकट पण होत नाही. जर तुम्ही सोडा घातला तर यात जास्त ते वडे तेल पण शोषून घेतात. त्याच्यामुळे सोडा न घालता हे पीठ असं व्यवस्थित दळून असे बनवायचे. बघू शकता तुम्ही की याला तेल जास्त दिसत नाही आहे वड्यांमध्ये. अजिबात तेलकट वगैरे नाही आहे. मी यासोबत नारळाची चटणी बनवली होती आणि वडे सर्व केले होते. घरात सगळ्यांनाच खरंच खूप आवडले. माझ्या नवऱ्याला तर टिपिकल खानदेशी पद्धतीच्या सगळ्या रेसिपी आवडतात. म्हणून मी आवर्जून कोणतीच रेसिपी किंवा पदार्थ असा सोडत नाही जो आपल्या गावाकडे होतो आणि मी तो बनवत नाही. बाकीच्या रेसिपी बघा आणि सांगा नक्की आवडल्या असतील तर. तुम्ही बघा की वडा कसा एकदम पोकळ आणि हलका झाला आहे. खायलाही तसाच मजेदार आणि छान लागतो. ट्राय करून बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.